अक्षू, काय झालंय? नको होतं व्हायला आई. अगं पण आता घेतली ना तक्रार मागे आपण. आई अधिपती खूप हर्ट झाले असणार आहेत मला माहिती आहे. अगं पण अधिपतींविरुद्ध आपण काहीच नाही केलेलं अक्षरा. उलट ते चाललं असतं त्यांना. आपण भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार केली आहे ना आई. खूप लांब गेलोय आपण त्यांच्यापासून. नाही ग अक्षरा, असं असं काही नाही होणार. माझं मन मला सांगतंय आई. हर्ट झालेत अधिपती. मग काय म्हणतेस, आम्ही बोलू का त्यांच्याशी? नाही नाही, तुम्ही नका बोलू. अगं सांगतो ना आम्ही त्यांना, जे काही घडलं ते त्यात तुझा काहीच दोष नाहीये, आम्ही केलंय सगळं. नाही नाही आई प्लीज. तुला तुला शपथ आहे माझी. काही झालं तरी अधिपतींना हे कळता कामा नये की हे तुम्ही केलंय. हे असं का केलं असेल हो मास्तरीनबाई तुम्ही? आमचं काय चुकलं असेल तर पायतान काढून हाना आम्हासनी, पण खोटी तक्रार केली तुम्ही. तुम्ही अशा नाही हो मास्तरीनबाई, तुम्ही हे काय करून बसला हो? तुम्हाला मी यासाठी कवा बी माफ करू शकत नाही. कोणाच्या सांगण्यावरनं केलं तुम्ही असलं? तुमचं डोसकं नाही बघा हे, मला चांगलं माहित आहे हे तुमचं डोसकं नाही. मग का अशा वागल्या तुम्ही? आपल्या नात्याची तरी चाट ठेवायची हो. येऊन घडाघडा बोलायचं की आमच्या संग. आपलं ठरलं होतं का नाही मनातलं सगळं बोलायचं एकमेकांसंग म्हणून. पण तुम्ही म्हणजे ह्या टायमाला एकदम टोक गाठले बघा. ते असं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही. आमच्या मनातनं उतरल्या तुम्ही मास्तरीनबाई. खरंच हो, एक वेळ जोड्यानं हाना, पण हे असलं काही खोटी तक्रार केली तुम्ही मास्तरीनबाई. हे आता सगळं कसं जोडायचं हो? सगळं तुटल्यालं सगळं कसं जोडायचं, कसं काय निस्तरायचं मास्तरीनबाई? अक्षू अगं, काय बोलतेस तू हे? हे बघ आई, ऐक माझं तू. अधिपतींना कळता कामा नये की तक्रार तुम्ही केली आहे. नाही पण का असं का सांगायचं? कारण मी बायको आहे त्यांची. ते करतील मला माफ. मी सांगेन की रागाच्या भरात झालं माझ्याकडून, चूक झाली. आई, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल, बाबांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. तू जायला नकोय मला. आणि फार फार तर काय होईल, ते चिडतील माझ्यावर, रागवतील. मी बोलेन, भांडेन, सहन करेन मी आणि बोलून शेवटी सगळं सॉर्ट करेन. पण हे सगळं तुम्ही केलंय आणि मला न सांगता केलंय हे त्यांना अजिबात कळता कामा नये. माझी फॅमिली आणि माझा नवरा यांच्यामध्ये दुरावा आलेला मला नाही चालणार. जर तसं झालं ना तर मला इतका त्रास होईल, मी सहनच नाही करू शकणार आई. म्हणून मी तुला सांगते, ऐक माझं, मी हात जोडते. काही झालं तरी अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की हे सगळं मी केलंय, तुम्ही नाही. अगं पण आई पण बेड काही नाही. तुला माझा त्रास वाढवायचा आहे का कमी करायचा आहे सांग. कमी करायचं अक्षरा. मग मी सांगते तसं कर आणि बाबांनाही सांग. एवढं करा माझ्यासाठी. नको काळजी करू साई. हे बघ, काहीही झालं तरी अधिपतींचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम. मला माहिती आहे. सांगा की मास्तरीनबाई, कसं जोडायचं आता हे सगळं? एवढा का बरं इशा हार्ड केलायचा तुम्ही? लई चांगलाय जाऊ तुम्ही, मध्येच हे काय करून बसला जाऊ येडेपणा? तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवत राहतात आम्हाला. असं वाटतंय तुम्हाला भेटावं, भडाभडा बोलावं, घट्ट मिठी मारावी आणि येऊन तुम्हाला सांगावं की घरला चला, घरला चला आपल्या परत. पण हे तक्रारीचं आठवलं का नाही, आमच्या डोसक्याची शिरच उठते बघा मास्तरीनबाई. काय चाललंय या आपल्या आयुष्यात? किती सुखानं संसार करत होतो आपण राव. तिकडे त्या थायलंडला गेलतो तेव्हा किती भारी गप्पा मारल्या होत्या आपण. सगळे भविष्याचं आणि आयुष्याचं प्लॅनिंग करत बसलो होतो आपण. मुलाबाळांबद्दल बोललो होतो. सप्तरंगी येणार आयुष्यात बघा तुम्ही. आमच्या तर आयुष्यात आधी झालं म्हणा. माझी बी तीच इच्छा आहे, लवकरात लवकर पाळणा आलावा है ना. आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खूप बसला घेऊ. हे असलं करायला नाही पाहिजे होतं बघा तुम्ही. इथं लागलंय आम्हाला, हे नाही करायला पाहिजे होतं तुम्ही. सांगता बी ना, सहन बी होईना, अशातली गत झाल्या. काय काय स्वप्न बघितली होती मास्तरीनबाई आपण दोघांनी मिळून. आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खूप बसला घेऊ. एकत्र आनंदात आयुष्य जगायचं ठरवलं होतं आपण. आणि मध्येच काय झालं, आपल्या संसाराला आपलीच नजर लागली का काय?
भावा, तुम्ही इथं? आम्हाला सगळं कळलंय, ते तक्रार वगैरे. हां. तथ्य नसल तर आम्ही त्यांच्यावर उलटी तक्रार करणार. त्यांनी लई इशे हार्ड केलाय बरं का आई साहेब. ते सोडून देण्यासारखा इशे नाही. मी हे विसरू शकत नाही बघा. बोला इराबाई, काय म्हणताय? बरंच काही, म्हणजे म्हणजे इथे बरंच काही चालू आहे. काय खबर? मॅडम, एकदम ब्रेकिंग न्यूज आहे. बोला की. आमच्या घरात सध्या एकच विषय चालू आहे, तुमच्या विरुद्ध केलेली तक्रार. त्याचं काय आता? मॅडम, ताई तक्रार मागे घेतीये. काय मागं घेतात? हो ना, म्हणजे आम्ही जाऊन तक्रार केली हे जेव्हा तिला कळालं तेव्हा ती खूप भांडली आमच्याशी. मग मी पण खूप भांडले तिच्याशी, पण शेवटी ती जाऊन तक्रार मागेच घेऊन आली. बरं झालं आम्हाला हे सांगितलं तुम्ही. पण मॅडम अहो, आता आता जर ताईने तक्रार मागे घेतलीये तर जीजू खुश होतील ना आणि तिला माफही करतील. मग तसं होऊ द्यायचं नाही. मग मॅडम, आता आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही फक्त माहिती द्यायची, आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. हो हो मॅडम. झाली माहिती देऊन का अजून काय आहे? हो हो, झाली. ठीक आहे. हा मॅडम, ते काय वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? हेच तक्रारीबद्दल. तुम्ही बी ओळखताय मास्तरीनबाईंना म्हणून म्हणलं तुम्हाला वाटतं का खरं करू शकतील का असं मास्तरीनबाई? खरं सांगायचं तर मला नाही वाटत भाऊजी. मला पण नाही वाटत वहिनी असं करतील. तुम्हाला काय वाटतं? मला पण नाही वाटत ते असं करू शकतील. पण नोंदवले त्यांनी तक्रार. मला आधी असंच वाटलं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, पोलिसांचं गैरसमज झाला असेल, मिस्टेक झाली असेल काहीतरी सिस्टीम मध्ये. पण हाय FIR नोंदवलेली, आता बघून आलो जाऊन. मला नवल हेच वाटतंय मास्तरीनबाईंनी कसं काय केलं हे, असं मला गंमतच वाटली. बाबा, तुम्ही झोपला नाहीत अजून? अहो, गोळ्या घेतल्यात ना, झोपा ना. त्या दोघी आल्याशिवाय मला झोप नाही येणार ग. बाबा, त्यांची वाट बघत बसू नका, तू झोपा आता. इरू, तुला झोप आली असेल तर तू झोप. काही गरज नाहीये बाबा, तुम्ही झोपा. एकतर ताई एवढ्या रात्रीची गेलीये, तिला साधा पेशन्स नाहीये सकाळपर्यंत. मी बसतो इथेच, तू नको चिडचिड करू. बाबा हो, माझी चिडचिड होतीये. एकतर मी माझे सगळे काम सोडून इथे आलीये का, तर फक्त ताईला मेंटली आणि इमोशनली सपोर्ट व्हावा म्हणून. पण ताईला, तिला तर आपला कुठलाच सपोर्ट नकोय. त्या सूर्यवंशींनी ताईला कितीही हकललं ना तरी तिला फक्त तेच पाहिजेत. बाबा, मी तुम्हाला सांगते, जर माझा नवरा असा वागला असता ना माझ्याशी, तोंड बघितलं नसतं त्याचं. इरा, हे बघ, शांत हो आता. आणि आणखीन एक, हे बघ, अक्षू आली ना की तू तिला काहीही बोलू नको. बाबा, काय बोलणार आहे आता? जे करायचं नव्हतं तेच बरोबर करायला गेलीये ना ती. ज्याची गरज होती तेच केलंय. पण असं कसं शक्य आहे? मी वहिनींना विचारतो. ए बाबा ग बस, असलं काय करू नको. का नको भाऊजी? अहो, काय झालंय ते आपल्याला कळायला पाहिजे ना. नाही नाही वहिनी, थांबा, फोन करू नका. पण का? नाही नको वहिनी, खरंच नको. माझ्या मनात एक धुसर आशा आहे की हे सगळं खोटं असेल, पण जर चुकून त्या होय म्हणल्या तर आमच्या आईसाहेब जे काय म्हणले होते ते सगळं खरं ठरेल. मला ते होऊ द्यायचं नाही. एक येडी आशा आहे माझ्या मनात, प्रेमाची शेवटची, ती मला मरू द्यायची नाही बघा बस. अहो, पण एक फोन करायला काय प्रॉब्लेम आहे? त्यात सांगतील ना आपल्याला काय खरंय काय खोटंय. भाऊजी, मी फोन करते. नाही नाही नाही, नको नको नको, खरंच असलं काय करू नका वहिनी. ऐका माझं, मला ते फोनवरचं ऐकायला पण भीती वाटायला लागली माहितीये का.
काय सगळं उलटच व्हायला लागले रे ओम. त्या मास्तरीन बाईंविषयीचे सगळे अंदाज सगळे चुकीचेच ठरतात. आई अगं मूर्ख आहेस का तू? काय गरज होती हे सगळं करायची? भास्कर इरा, काय झालं अक्षरा? काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? मी तक्रार मागे घेतली बाबा. वा 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 वा, काय मोठी कामगिरी केली आहे ना. बापरे, आता तर ना हिचा सत्कारच केला पाहिजे. अभिनंदन अभिनंदन. इरा, काय हा बालिशपणा? बालिशपणा मी नाही करत आहे, ही करतीये. हिचं कसं झालंय माहितीये का, की ते लहान मुलं असतात ना, आधी भांडतात, मारतात एकमेकांना आणि मग घरी जाऊन तक्रार करतात. मग पालक चिडतात आणि मग पालक चिडले की मुलं स्वतःच घाबरतात आणि मग म्हणतात आम्ही नाही केलं. हिचं असं झालंय. तक्रार मागे घेतलीये हिने कारण भुवनेश्वरी मॅडमना ही घाबरली. मी कुणालाही घाबरून वगैरे तक्रार नाही मागे घेतलेली. हो, मग तक्रार मागे का घेतली सांग बरं? कारण मला नातं महत्वाचं आहे. आमचं अधिपती महत्वाचे आहेत माझ्यासाठी. अक्षू, तक्रार मागे घेतलीस ना, तुला बरं वाटलं ना? माझं जाऊ दे बाबा, आता फक्त अधिपतींना कळू दे की मी तक्रार मागे घेतली. बस, मला बाकी काही नको. मी आता उद्याच जाणार आहे आणि त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. मला ना आता हे सगळं मला असंही होते, सहन नाही होते मला. धन्य आहे या मुलीची. अरे, ज्यांना हिची काडीभर सुद्धा काळजी नाहीये त्यांच्यासाठी ही रक्त आटवतीये. असं कसं बोलताय भाऊजी? मलाही वाटत नाही तुझे अंदाज चुकले असतील. हो ना, मलाही नाही वाटत. अहो, किती ओळखता तुम्ही एकमेकांना. आदर्श कपल आहात तुम्ही. कशाचं ढेकळ्याचा आदर्श कपल? आदर्श कपल असे राहते तुम्ही वेगवेगळे, एकमेकांविषयी तक्रारी करते तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये परस्पर. काय आदर्श बिदर्श काय नाही, सगळ्या वार्ता आहेत सगळ्या. भाऊजी, तुम्हाला एक सांगू का? तुम्ही दोघं एकमेकांना भेटत नाही, एकमेकांशी बोलत नाही ना, म्हणून सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय. तुम्ही एकदा का भेटलात ना, सगळं सॉल्व्ह होईल. अहो, मला बी तसंच वाटलं होतं वहिनी. म्हणताना मी जाणार बी होतो त्यासनी भेटायला, पण त्याच्या आधी पोलिसांचाच फोन आला आम्हाला. त्यांनी तक्रार केली आमच्या विरोधात म्हणून सांगितलं आम्हाला. काय बोलणार आता, काय बोलायला ठेवलं नाही मास्तरीन बाईंनी शिल्लक. असं नाहीये भाऊजी. तू सगळं सोड आणि आधी वहिनीला फोन कर. हो, मी त्यांना फोन करते आणि तुम्ही बोला. काय काय, ओ नको नको वहिनी, असं काय करू नका. थांबा भाऊजी, थांबा. आता मलाही हे सहन होत नाही. तुम्ही एकदाचा फोन करा वहिनीला, त्यांच्याशी बोला आणि त्यांना घरी परत घेऊन जा. मी करतेच फोन. अहो नको ओंक्या, तू तर सांग. आता ही जाऊन अधिपती जिजूंना भेटेल आणि सांगेल सगळं की मी नाही केलं, हे सगळं माझ्या आईबाबांचे कांड आहेत. इरा, तोंड सांभाळून बोल. बघ तू आई, ती ना बरोबर असंच वागेल, अगदी साळसुद्धा सारखं की मी नाही घेतली काही. इरा, बस बस कर आता. अगं, तुला कळत कसं नाहीये, या सगळ्याचा खापर ती तुमच्या डोक्यावर फोडणार आहे. अगं, पण जे करायचं ते आपण केलं ना. तिने तक्रार केलेलीच नव्हती, तिला काही माहीतच नव्हतं. तिने सकाळची वाट कशासाठी बघायची? मी बोलतो अधिपतींशी. अहो बाबा, कशाला आता? अगं, बोललं पाहिजे. हे बघ, तिचा फोन घेत नाहीयेत, माझा तरी घेतील ना. त्यांच्याशी बोलतो मी आणि सांगतो त्यांना सगळं की हे सगळं मीच केलंय. अहो बाबा, काय करताय? नका बोलू त्यांच्याशी. इरा, फोन दे. नाही, तुम्ही बोलू नका त्यांच्याशी. इरा, फोन दे. अहो अहो ऐका ना, नका बोलू अधिपतींना, नका सांगू हे सगळं. अगं, असं कसं चालेल? तिने मला शपथ घातली आहे. तिचं असं म्हणणं आहे की आपल्यात जर वितुष्ट आलं तर त्याचा तिला जास्त त्रास होईल, म्हणून नका सांगू. अगं, पण अहो ऐका ना, मी काय म्हणते, आता तिचा हा प्रॉब्लेम तिला सॉल्व्ह करू द्या. आपण नको जास्त मध्ये मध्ये करायला. आपण तिची साथ देऊयात, पण मध्ये मध्ये लुडबुड करणं बरोबर नाहीये जास्त. आणि तिने हे तुम्हाला मला सांगायला सांगितलंय की
या सगळ्यामध्ये ती सहभागी नव्हती हे अधिपतींना कळता कामा नये. हां, मला असं वाटतं की आपण तिला साथ देऊयात प्लीज. मी जेवढं त्यांना ओळखतो त्याच्यावर मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, हे असं काही होणार नाही. तुम्ही लिहून घ्या. त्यांनी लई विषय हार्ड केलाय बरं का आई साहेब. ते सोडून देण्यासारखा विषय नाही. मी हे विसरू शकत नाही बघा. मॅडम, ताई तक्रार मागे घेतीये. आता जर ताईने तक्रार मागे घेतलीये तर जिजू खुश होतील ना आणि तिला माफही करतील. मग सगळं ठीक होणार आहे बाळा. फक्त एकदा माझी भेट होते तुझ्या बाबांशी. थोडा राहू दे, जाऊ दे. भाऊजी थांबा, रिंग जाती. शिवानी होईन. काय झालं? नाही उचलला? नाही उचलला ना. मी म्हणलं होतं कशाला केलं. राहू दे आता, राहू दे, जाऊ दे. तू थांब शिवानी, परत वहिनींना फोन लाव आणि फोन स्पीकरवर ठेव. कशाला एकदा केलं तर याचा कशाला परत. जाऊ दे, तो टाइम बॉम्ब माझ्या समोर काय. जाऊ दे रे. हा वहिनी. वहिनी, कशा आहात तुम्ही? हा, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी मस्त. आणि ओमकार भाऊजी? ओमकार पण छान आहे. हा, बोला ना. सॉरी वहिनी, खूप लेट फोन केला मी. तुमची झोप मोड नाही झाली ना? नाही नाही, मी जागीच होते. बोला ना, काय झालं? वहिनी, एक विचारायचं होतं. हा, मला अंदाज आहे. म्हणजे मला अंदाज आहे तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचा आहे. मला विचारा ना. वहिनी, हे तक्रार प्रकरण खरं आहे का? काय सांगू वहिनींना? खरं सांगू की खरं सांगते? नाही नाही नको नको, खरं खरं नाही सांगू शकत. त्या अधिपतींना सांगतील. खोटं गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलंय, एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तर खोटं बोललेलं चालतं. खोटंच सांगते मी. अधिपतींच्या मनातला आईबाबांविषयीचा आदर, त्यांचं स्थान तसंच ठेवायचं असेल तर मला खोटंच बोलावं लागेल. वहिनी, हॅलो हॅलो वहिनी. हा हा हा, हे खरं आहे का? तुम्ही सगळे पोलीस स्टेशन मध्ये. तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि तुमचे आई बाबा. आईबाबांचा काही संबंध वहिनी? तुम्ही सगळे होता ना? नाही 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 नाही, आईबाबांचा काहीच संबंध नाहीये. कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर आणि त्यांच्या फॅमिलीने तक्रार केली आहे. मला करायची नव्हती तक्रार, पण मीच केली. मलाच करायची होती. मला खूप राग आला होता. म्हणून तुम्ही भाऊजींविरुद्ध तक्रार केली? म्हणजे त्यांच्या विरुद्ध नाही केली. मग कोणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम? हो, मी तक्रार केली भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध. आपल्या घरातला एकदम छोटासा इशा आहे, पण तो इशा आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला. असं काय करणार नाहीत त्या. अधिपती, तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत. पण वहिनी, मी खरं सांगते.
हॅलो